आप लोगों की वजह से आने तैयार नहीं. सुरू झाल्यावर बघा. ही मीडियाला विनंती आहे, व्हिज्युअल्स घेतल्यानंतर कृपया जावं. माईक कशासाठी? नाही ठीक आहे ना, व्हिज्युअल्स घेऊन कृपया आपण जावं. बरं, व्हिज्युअल्स घेऊन आम्ही जातो. नंतर तुमचा बाईट नंतर देतो. यस, लेकिन रहने दीजिए. दिस कंसर्न्स एवरीबॉडी, एवरी सिटीजन इन द सिटी. उनको भी है तो समझना चाहिए कि नहीं, हम हमारा डिस्कशन है, सही क्या है. नहीं, बाद में मैं देता हूँ ना, बाद में मैं आपको बाइट देता हूँ ना, बाद में बाइट देता हूँ. एविडेंस दे रहे हैं, आपका जवाब है तो ऑन कॅमेरा अगर मिला तो ठीक आहे. सर्वांना विनंती आहे की कृपया व्हिज्युअल्स घेऊन आपण जावं. नंतर आपल्याला जे काय असेल प्रश्नाचं उत्तर मी देतो. व्यवस्थित द्या. थँक्यू. नए आए हैं, हमने उनसे मुलाकात करी और उनसे मुलाकात करके उनको ये बताया है कि हमने शहर के विकास के लिए हमेशा साथ दिया है. हमने जहाँ पर भी अतिक्रमण हटाने की बात आई थी, हमने पूरी तरीके से महानगर पालिका का साथ दिया है. आज जो कार्रवाई हुई, हम उनसे एक सवाल पूछने के लिए आए थे, क्या ये देश के लिए कोई एक बहुत सिक्योरिटी थ्रेट हो गया था, वो घर की रातों रात है तो आपको पूरा है तो कार्रवाई करना पड़ा. और अगर ये कार्रवाई आपने किए हैं, इलीगल था अगर आपने किए हैं, तो हमने कुछ दस्तावेज उनके सामने रखे हैं जो उनके ही दस्तावेज है, जिसमें ये बताया गया है कि सत्ताधारी पक्ष के कुछ चुने हुए कॉर्पोरेटर्स, उनके कैसे इलीगल कंस्ट्रक्शन है, कैसे उनका अनधिकृत जो है वो बांधकाम किया गया है. तो वो डॉक्यूमेंट्स हमने उनको दिखाने के लिए आज हम आए थे. उन्होंने हमको आश्वासन दिया है कि हम इसके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई करेंगे और किसी को भी बख्शा नहीं जाएगा. हम उम्मीद करते हैं कि अब वो कार्रवाई करेंगे. आपको लगता है कार्रवाई होगी? अब आए तो सही है, शुरुआत तो हुई है. अगला कदम क्या रहेगा? अगला कदम क्या रहेगा उसके अंदर बोल दिए है उन्होंने, आश्वासन दिए है उसमें. कुछ दिन इंतजार करेंगे, देखेंगे, और अगर नहीं होता है तो वही हाईकोर्ट के अंदर जाएंगे और हाईकोर्ट को बताएंगे कि साहब इस देश के अंदर, इस राज्य के अंदर, इस शहर के अंदर दो कायदे कानून तो नहीं हो सकते हैं कि आप है तो मतीन के लिए एक अलग कानून बनाएंगे और चूंकि ये भाजपा के और शिवसेना के कॉर्पोरेटर्स है तो इनके लिए अलग कानून रहेगा करके उसमें जाएंगे कोर्ट के अंदर, जाके लेकर आएंगे ऑर्डर. पालक मंत्री ने आप पर गंभीर आरोप लगाया, बोलो देसी कम करिए. नितिन पटेल नगर सेवक, इनका 3 जगह पे जो अतिक्रमण था, अतिक्रमण का निष्कासन किया है. अतिक्रमण निष्कासन करते समय नियम के अनुसार उन्हें नोटिस देते हुए उनको डॉक्यूमेंट प्रोड्यूस करने के लिए टाइम दिया गया और उसके बाद ये जो मालमत्ता थी वो अनधिकृत पाए जाने के बाद महानगर पालिका अतिक्रमण विभाग और पुलिस विभाग ने अतिक्रमण का निष्कासन किया है. ये निष्कासन श्री मतीन पटेल, उन्होंने नगर सेवक थे और उन्होंने अतिक्रमण किया था. इसके जो प्रूफ थे और उन्हें संधि देने के बाद उन्होंने डॉक्यूमेंट प्रोड्यूस ना किए, इसके वजह से की गई है. सर, इसमें माजी खासदार साहब ने जो आपके पास शिकायत की है, मी मराठीमध्ये सांगितलेलं आहे, मराठीमध्ये सांगितलेलं आहे ना. माजी खासदार साहब ने
जो कुछ कंप्लेंट्स हमारे पास दिए हैं वो कंप्लेंट हम वेरीफाई करेंगे। उन्होंने कुछ डॉक्यूमेंट्स और कुछ जोनल ऑफिसर ने दिए हुए लेटर हमारे पास दिए हैं, वो हमारा टाउन प्लानिंग डिपार्टमेंट वेरीफाई करेगा, अतिक्रमण विभाग वेरीफाई करेगा और उसमें नियम के अनुसार जो भी उचित होगी वो कार्रवाई की जाएगी। ठीक, थँक्यू। दोषी असेल तर कायद्याने त्याच्यावर जी फाशीची शिक्षा असली तरी ती मतीन पटेलला द्यावी, याच्यात कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही। पण तो घर पाडणं, ऑफिस पाडणं, कुटुंबियांना त्रास देणं हे चूक आहे। कारण एकट्या मतीन पटेलचं जर अनधिकृत बांधकाम असेल तर ते पाडावं, पण या शहरात कित्येक वेगवेगळ्या पद्धतीनं अनधिकृत बांधकाम आहे। मुंबईमध्ये मंत्र्यांचे बंगले इनलिगल आहे सगळे। काय सांगणार तुम्ही, काय करणार तुम्ही? सरकार काय झोपलेलं आहे का? आणि म्हणून अशा पद्धतीनं कुटुंबियांना त्रास देणं, या शहरातलं 70% इनलिगल बांधकाम आहे। महापालिका एवढी जागरूक असेल तर सगळे अनधिकृत बांधकाम थांबवले पाहिजे, पण त्यांच्याच आशीर्वादाने अनधिकृत बांधकाम होतात, त्यावेळी झोपते का महापालिका? आज भारतीय जनता पार्टीच्या एका नगरसेवकाची बातमी पेपरला 3 मजले बांधलेले त्यांनी आणि नगरसेवक येतो। महापालिका झोपलेली आहे का? एकटा मतीन पटेलने इनलिगल काम केलं का? अनधिकृत बांधकाम केलं का? मला असं वाटतं मतीन पटेल जो गुन्हा केला असेल, धर्मांतराच्या प्रकरणातल्या ज्या कोणी आरोपीला आधार दिला असेल त्या संदर्भात जी काही कायदेशीर कारवाई मतीन पटेलवर करावी, परंतु हे घर पाडणं, दार पाडणं हे यूपीची बिहारची संस्कृती महाराष्ट्रात येऊ नये, त्याला आम्ही विरोध करू, योग्य व्यासपीठावर करू। येणाऱ्या अधिवेशनात हे मुद्दे मी मांडल्याशिवाय राहणार नाही। अनधिकृत बांधकाम कोणाकोणाचे भारतीय जनता पार्टी याच्याकडे माझ्याकडे पुरावे। ते राजू खेडकरचं हॉस्पिटल आहे कोणतं इथलं, पूर्ण वरचे मजले इनलिगल आहे, डॉक्टर कराडांच्या आशीर्वादाने बांधले, का पाडत नाही? सर म्युनिसिपल कॉर्पोरेशन का जब अतिक्रमण कारवाईबाबत काही आक्षेपही घेतल्या जात आहेत, बोलल्या जात आहे, काय नक्की महापालिकेची भूमिका काय असते? आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे नगरसेवक श्री मतीन पटेल यांच्या 3 ठिकाणी जे अतिक्रमण होतं त्यासाठी महापालिकेने नियमानुसार नोटीस दिलेली होती। ही नोटीस दिल्यानंतर त्यांना त्यांच्या मालमत्तेबाबतचे कागदपत्र देण्याची संधी दिलेली होती। त्या संधीमध्ये त्यांनी कागदपत्र दिलेली नाहीत आणि त्या मालमत्ता अनधिकृत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर आणि त्यासोबतच माननीय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्यांनी जे ॲप्लिकेशन केलेलं होतं तिथे सुद्धा महापालिकेचे वकील आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा स्टे मिळालेला नाही, त्यामुळे महापालिकेने नियमानुसार लीगल नोटीस देऊन अतिक्रमणाबाबतची कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई आहे ती महानगरपालिका आणि पोलिसांच्या पथकाने आज पूर्ण केलेली आहे। खासदारांनी काही आरोप केले आणि काही प्रकरणं आपल्या समोर या ठिकाणी ठेवली, त्यामध्ये तथ्य आहे का? माननीय माजी खासदारांनी काही नगरसेवकांबाबतचे काही कागदपत्र आम्हाला निदर्शनास आणून दिले। त्यामध्ये मी तात्काळ अतिक्रमण विभागाला आणि मालमत्ता विभागाला चेक करायला, व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे। जर त्यामध्ये तथ्य असेल तर त्यामध्ये सुद्धा ऍक्शन घेतली जाईल। त्याचा एक आक्षेप असा होता की ही कारवाई एवढी तातडीने, म्हणजे 3 दिवसाची नोटीस, 24 तासाची नोटीस आणि काही तक्रारी तुमच्याकडे महिना 2 महिना पडून आहेत, मग असा भेदाभेद का? तक्रारी आमच्याकडे आल्यानंतर आणि त्यामध्ये तथ्यता आढळल्यानंतर अगोदरच्या ज्या आमच्याकडे तक्रारी होत्या त्यामध्ये काही नोटीस देण्याची कारवाई झालेली दिसून आली नाही। जे काही मला आढळून आलं ते आता त्यामध्ये नोटीस द्यायला मी सांगितलेलं आहे। आपण प्रोसेस फॉलो करतो, नोटीस देतो, त्यानंतर संधी देतो कागदपत्र देण्यासाठी आणि त्यानंतर जर आले नाही तर आपण ऍक्शन घेत असतो। आणि जे सन्माननीय नगरसेवक असतात त्यांची ही महत्त्वाची जबाबदारी राहत असते। निवडणुकीच्या वेळी जे काही नॉमिनेशनमध्ये जी माहिती दिलेली असते त्यासोबतच जो आपला महानगरपालिका अधिनियम आहे त्यानुसार सुद्धा त्यांची ती जबाबदारी आहे। तर सन्माननीय नगरसेवकांबाबत यामध्ये नोटीस देऊनच कारवाई झाली आणि माजी खासदार साहेबांनी जे काही आम्हाला आता कागदपत्र दिलेले आहेत त्यामध्ये सुद्धा नोटीस दिली जाईल, त्या प्रकरणाची तथ्यता तपासली जाईल आणि त्यामध्ये जी काही फॅक्ट असेल त्यानुसार सर्वांसाठी समान जी काही असेल ती कारवाई केली। मतीन पटेल बाबत तक्रार कधी आली होती? म्हणजे त्याला नोटीस आपण 3 दिवसाआधीच दिली आणि ही जी प्रकरण ती सांगितलं जात आहे सध्याची, ही तर बरीच जुनी आहे। ही प्रकरण आमच्या सहाय्यक आयुक्त म्हणजे झोन लेवलला तक्रारी आल्याचे कागदपत्र त्यांनी दाखवले, झोनल ऑफिसरकडचे काही रिपोर्ट दाखवले, ते काय अतिक्रमण विभागाच्या कार्यालयामध्ये किंवा अतिक्रमण विभागाकडून त्याच्यावरती काही रिमार्क आलेली काही दिसून आले नाही, त्याच्यामध्ये सुद्धा या पद्धतीने कारवाई केली जाईल। असं आहे की सत्ताधारी नगरसेवकाला वेगळा न्याय,
एक वेगळा पक्षाच्या नगरसेवकाला वेगळा नाही, असं का? कारण महिनाभर त्याला एखाद्याला नोटीस जात नाही सत्ताधारी नगरसेवकाला. छत्रपती यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जे 125 सन्माननीय नगरसेवक आहेत, नगरसेवकांनी निवडणुकीच्या वेळी नामनिर्देशन पत्र भरताना जी माहिती दिलेली असते ती माहिती लक्षात घेऊनच त्यांच्या नामनिर्देशन पत्राची छाननी वैध अवैध ठरवली जाते. त्यानंतर जर काही तक्रारी आल्या तर त्या आपल्याला तपासून घ्याव्या लागतात. श्री मतीन पटेल यांच्या तक्रारींची जी काय आहे त्यामध्ये नोटीस देण्यात आली, त्यांना संधी देण्यात आली, त्यानंतर ही ऍक्शन घेण्यात आली. इतरही नगरसेवक असतील आणि सर्वांना ओपन आहे, तक्रार देणे सर्वांना ओपन आहे. तक्रार आल्यानंतर त्यामध्ये सत्यता तपासली जाईल, नोटीस देऊन म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल आणि सर्व नगरसेवकांबाबत जी या नगरसेवकांबाबत कारवाई झाली, सर्व नगरसेवकांबाबत तक्रार आल्यानंतर वस्तुस्थिती तपासून योग्य ती नियमानुसार असेल ती कारवाई केली. मतीन पटेलची तक्रार कधी आली होती? एक मिनिट, मतीन पटेलची तक्रार कधी आली होती? नाही ते आता मला चेक करावं लागेल. 1 आठवड्यापूर्वीच ते आलेले होते आणि त्यानंतर नोटीस आपण दिलेली. माजी खासदार म्हणतायत की न्यायालयाने देखील तुम्हाला महानगरपालिकेचे डॉक्युमेंट त्यांनी दिलेले, महानगरपालिकेने त्यांना नोटीस दिली होती की एवढ्या दिवसात काढून घ्या अन्यथा आम्ही पाडू. ती नोटीस महानगरपालिकेची तुम्हाला तुमचीच नोटीस त्यांनी दाखवली, मग ती कारवाई का नाही? काय म्हणताय? दुसरा महानगरपालिकेने जे नगरसेवक आहेत दुसरे त्यांची त्यांनी तक्रार केलेली आहे, त्यांची महानगरपालिकेने ते बांधकाम अवैध असल्याची नोटीस नाही, महानगरपालिकेने दुसऱ्या प्रकरणामध्ये नोटीस अजून दिलेली नाही. त्या प्रकरणामध्ये खालच्या झोन ऑफिसरचा रिपोर्ट आहे, पण तो काय अजून महानगरपालिकेच्या सेंट्रल विभागाने किंवा अतिक्रमण विभागाने त्यामध्ये एक आम्ही तपासणी करत असतो. हे मतीन पटेल यांच्या बाबतीत जी काय झाली कागदपत्र तपासणी झाली, त्यानंतर अतिक्रमण विभागाने नगररचनाचा अभिप्राय घेऊन मग नोटीस दिली आणि त्यांना संधी दिली. ती इतर नगरसेवकांबाबत ती प्रोसेस अजून झालेली नाही. त्यांची जी काही तक्रार आलेली होती तक्रारीवरचा रिपोर्ट जो झोन ऑफिसचा आलेला होता तो त्यांनी आज दाखवलेला आहे, त्याच्यावरती पण कारवाई केली जाईल. जी आमची प्रोसेस राहते की तक्रार आल्यानंतर नगररचनाकडून अभिप्राय घेतला जातो किंवा तसा आम्ही झोनल ऑफिसर कडून अभिप्राय ऍक्च्युअली घेत नाही, नगररचनाकडून अभिप्राय घेतो, कारण त्यांच्याकडे प्रॉपर्टीचे सर्व डॉक्युमेंट्स असतात आणि तो अभिप्राय आल्यानंतर मग अतिक्रमण विभाग त्यांना एक नोटीस देऊन संधी देते की असं असं टाउन प्लॅनिंगचं मत आहे, तुमच्याकडे यापेक्षा वेगळे काय डॉक्युमेंट आहेत का? तर ती प्रोसेस इतर नगरसेवकांच्या बाबतीत अजून झालेली नव्हती. त्यांनी जी तक्रार दाखवली, झोनल ऑफिसरचा जो काही रिपोर्ट दाखवला तो पण चेक करून घ्यावा लागेल, कारण झोनल ऑफिसरकडे टाउन प्लॅनिंगकडे जी माहिती आहे ती झोनल ऑफिसरकडे नसते. झोनल ऑफिसर आपलं क्षेत्रीय कार्यालय राहतं, टाउन प्लॅनिंगला सेंट्रली माहिती राहते. त्यामुळे जरी झोनल ऑफिसरचं पत्र असेल टाउन प्लॅनिंग कडून ते तपासून घ्यावं लागेल. ते तपासून घेतल्यानंतर मग अतिक्रमण विभाग आहे ती नोटीस देऊन पुढची कारवाई करत असते, तर ती प्रोसेस केली जाईल. मागे गट आयुक्तांनी एक निर्णय घेतलेला होता की ज्या नगरसेवकांनी अतिक्रमण कारवाईस विरोध केलाय अशा नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता. त्याच्या संदर्भात नेमकी काय स्थिती आहे? तसा काय प्रस्ताव ठेवलेला नव्हता. त्यामध्ये प्रोसेस राहते. काही नगरसेवकांनी अतिक्रमण कारवाईच्या विरोध केलेला होता, त्यांच्या विरोधात FIR झालेला होता. आपलं जे सेक्शन 10D आहे त्यानुसार मग त्याबाबतचा रिपोर्ट अतिक्रमण विभागाकडून आल्यानंतर सुनावणी घेऊन कारवाई केली जाते. सुनावणीची तारीख अजून दिली नाही. अतिक्रमण विभागाचा रिपोर्ट आमच्या इलेक्शन डिपार्टमेंटकडे आल्यानंतर त्यामध्ये सुनावणीची तारीख दिली जाईल आणि 10D मध्ये जी काही आपण अपात्रतेची कारवाई करतो त्यामध्ये म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते. मग म्हणणं मांडण्याची संधी